ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. का करू नये? सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. जी तपास यंत्रणा काम करते, एआयबी आहे, डीजीसी आहे, 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा अधिवेशनात तापण्याची चिन्ह आहेत. अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी महाराष्ट्राला शंका असल्याचं विधान भास्कर जाधव यांनी केलं. या अपघातासंदर्भात सरकारची भूमिका संदिग्ध असल्याची टीकाही भास्कर जाधवांनी केली आहे. तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात का बोलू नये असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे. याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं. या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशा वेळेस आम्ही का जायचं? अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनीही शंका उपस्थित केल्या आहेत. पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोहित पवारांनी पायलट VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांच्याकडील पुरावे त्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे प्रेझेंटेशन मी करतो ते प्रेझेंटेशन त्या लोकांना मी दरवेळेस पाठवत असतो. तर मी हे प्रेझेंटेशन सुद्धा PMOला पण त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालयाला सुद्धा DGCAला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि 23 तारखेला आमचं अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेब जे महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ती माहिती देऊ. अजित पवारांचा अपघात की घातपात यावरून अनेक नेत्यांकडून संशय व्यक्त केला जातोय. असं असताना दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याची बातमी बाहेर येते. त्यामुळे दादांच्या घातपाताच्या शंकांना अधिकच तोंड फुटलंय. दुसरीकडे या प्रकरणात रोहित पवार देखील सातत्यानं मोठमोठे गौप्यस्फोट करतायत. त्यामुळे दादांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे. रोहित पवारांनी दिल्लीमध्ये काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. त्याच्याबद्दलचं खरं तर केंद्राने दखल घेतली असावीच. रोहित पवार जे काही आरोप करतायत त्याचं गांभीर्य सरकार हे घेतंय. फक्त ही पत्रकार परिषद नाही तर त्याचं गांभीर्याने दखलही घेतली जाते. म्हणून आता याच्यावर सविस्तर ही चौकशी होऊन त्यात जे काही त्रुटी आढळल्यात किंवा ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारने गांभीर्याने घेऊन त्याच्यावर तो निर्णय सुद्धा दिला पाहिजे. की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते, एआयबी आहे, DGC आहे, त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते जे दिलंय त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे. आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल. त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलंय तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोचलेलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. शंकांचं काहूर उठलंय. तर दुसरीकडे रोहित पवारांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर बारामती तालुक्यातल्या काही गावांनी सुद्धा अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. इतकंच नाही तर या मागणीसाठी काही गावांनी बंद सुद्धा पुकारलाय. त्यामुळे 28 तारखेला येणाऱ्या प्राथमिक अहवालातून कोणती मोठी माहिती बाहेर येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तसंच राज्याच्या अधिवेशनात देखील दादांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.